नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. SYBSC कॉम्प्युटर सायन्स मॅथमॅटिक्स पेपर सेकंड सेमिस्टर 4 ऑपरेशन्स रिसर्च पर चॅप्टर 3 ट्रान्सपोर्टेशन मॉडेल्स मध्ये आज आपण जो टॉपिक बघतो तो आहे नॉर्थ वेस्ट कॉर्नर मेथड NWCM नॉर्थ वेस्ट कॉर्नर मेथड. काय असतं एक्झाम्पल ते समजून घेऊया. एक्झाम्पल असं असतं बघ. एक्झाम्पल नंबर 1, फाइंड अन इनिशियल बेसिक फिजिबल सोल्युशन ऑफ द फॉलोइंग ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम यूजिंग नॉर्थ वेस्ट कॉर्नर मेथड. आता तुम्हाला जो तक्ता देतात ना, तो तक्ता अशा पद्धतीने असतो. सोर्स, डेस्टिनेशन, कपॅसिटी. सोर्समध्ये S1, S2, S3 अशा रो असतात. तर डेस्टिनेशनमध्ये D1, D2, D3, D4 अशा टाईपचे कॉलम असतात. हा कपॅसिटीचा कॉलम, हा डिमांडची रो. कपॅसिटीमध्ये हे जे आकडे हे कपॅसिटी फिगर ऑफ S1, S2, S3 दाखवतात. तर डिमांडमध्ये 50, 40, 50, 70 हे डिमांडचे आकडे दाखवतात. ह्या टेबलकडं नीट बघून आपण हा प्रॉब्लेम सोडवतो कसा ते पहिल्यांदा बघून घेऊ. तर मित्रांनो, जो तक्ता तुम्हाला दिला क्वेश्चनमध्ये, त्या तक्त्याला तुम्ही कसं पुढं लिहिलंय ते बघा. हा नॉर्थ वेस्ट कॉर्नर मेथडसाठीचा आन्सरसाठी तक्ता तुम्ही असा लिहिणार बघा. हे सोर्स, डेस्टिनेशन, कपॅसिटी हे सगळे कॉलम जसेचे तसे D1, D2, D3, D4 हे सुद्धा जसेचे तसं. ह्या ज्या फिगर होत्या पहिल्या रोमध्ये म्हणजे S1 मध्ये 5, 7, 6, 4 आणि 70 हे पण जसं तसं आहे. फक्त आपण काय केलं माहिती का, इथे एक स्पेस निर्माण केली प्रत्येक वेळेस. म्हणजे प्रत्येक रकान्यामध्ये आपण एक स्पेस निर्माण केलेली आहे. आम्हाला इथं काही लिहायचं आहे. जे ॲलोकेशन होईल, जी संख्या निश्चित होईल ती आम्हाला इथे लिहायची असते. त्यामुळं यासाठी आपण स्पेस निर्माण केली. म्हणजे हे चौकोन आपण मोठे केले. तर अशा रीतीनं S1, S2, S3 आणि हे डिमांड तक्त्यामध्ये तुम्ही लिहून टाकली. हा कपॅसिटीचा कॉलम, ही डिमांडची रो. हे जसं तसं प्रॉब्लेममध्ये दिलं होतं मी तसंच ठेवलेलं आहे. इथं हा जो 210 आहे, इथून खरी उदाहरणाची सुरुवात होते. आपण काय करतो माहिती का, की ही जी कपॅसिटी आहे त्यामध्ये जेवढ्या फिगर आहेत त्यांची बेरीज करतो, ती 210 येते. तर हे जे डिमांडमधले आकडे आहेत हे यांची बेरीज करतो, ती पण 210 येते. सम ऑफ कपॅसिटी आणि सम ऑफ डिमांड इक्वल येतं. म्हणजे हा जो ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम तुम्हाला दिलेला आहे हा इन बॅलन्स्ड फॉर्ममध्ये आहे असं तुम्ही म्हणत असता. तर मित्रांनो, आपण आता सोल्युशनला सुरुवात केली. त्यामध्ये आपण लिहिलं हिअर सम ऑफ कपॅसिटी इज इक्वल टू 70 प्लस 50 प्लस 90 इज इक्वल टू 210. म्हणजे कपॅसिटीच्या कॉलममध्ये ज्या फिगर तुम्ही पाहिल्या त्या सगळ्यांची आपण ॲडिशन केली, ती येते 210. सिमिलरली डिमांडच्या रोमध्ये ज्या संख्या मूळ तक्त्यात लिहिल्या होत्या त्या होत्या 50 अधिक 40 अधिक 50 अधिक 70. या संख्यांची आपण ॲडिशन केली, ती आली 210. म्हणजे सम ऑफ डिमांडसुद्धा 210. सम ऑफ कपॅसिटी इज इक्वल टू सम ऑफ डिमांड इज 210. देअरफोर द गिवन ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम इज इन बॅलन्स्ड फॉर्म असं आपण लिहून टाकलं. मग आपण बाय नॉर्थ वेस्ट कॉर्नर मेथड याला सुरुवात करतोय. सुरुवात कशी करतो ते इथे लिहिलं आहे. हिअर वी स्टार्ट विथ सेल 1, 1.
हे सेल म्हणजे तो चौकोन, 1 1 म्हणजे फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलमवाला चौकोन. इथून आपण सुरुवात करतो, असं आपण लिहिलं. तर हे बघ, हा S1 मधली ही पहिली रो आहे. त्यातला पहिली रो आणि पहिला कॉलमचा जो सेल आहे, म्हणजे जो रकाना आहे, त्याला आपण सेल 1 1 असं म्हणणार. म्हणजे 1 1 मध्ये पहिला 1 ही रो दर्शवतो, तर दुसरा 1 ही कॉलम दर्शवतो. आता या रकान्याला तुम्ही काय म्हणणार? सेल 1 2. म्हणजे काय? पहिली रो आणि दुसरा कॉलम. हा सेल 1 3, हा सेल 1 4. त्याचप्रमाणे ही सेकंड रो आणि पहिला कॉलम आहे, म्हणून याला तुम्ही सेल 2 1, याला सेल 2 2, याला सेल 2 3, याला सेल 2 4 अशी तुम्ही नावं देत जाणार. तर नॉर्थ वेस्ट कॉर्नर ही या कॉर्नरपासून सुरुवात होते, म्हणून त्याला नॉर्थ वेस्ट कॉर्नर म्हणतात. म्हणजे याची सुरुवात सेल 1 1 पासून करायची. मग आपण काय लिहिणार आता ते बघ बरं का. हिअर कपॅसिटी इज 70, डिमांड इज 50. म्हणजे तुम्ही बघितलं ना, पहिल्या रो मध्ये कपॅसिटीतला आकडा आहे 70, तर डिमांडच्या कॉलममधले पहिला जो कॉलम आहे त्याच्यातली संख्या आहे 50. मग 70 आणि 50 यातली तुला मिनिमम संख्या शोधायची असते, ती आहे 50. कारण 70 आणि 50 मध्ये 50 ही मिनिमम आहे, म्हणून मी इथे लिहिलं 50. याचा अर्थ हा जो पहिली रो पहिला कॉलम तिथला जो एलिमेंट आहे तो आपण X1 1 ने डिनोट करणार. आणि सेट X1 1 याचा अर्थ पहिली रो पहिला कॉलम या रकान्यातली जो एलिमेंट आहे तो 50 लिहायचा, कारण हा मिनिमम. तर अशा रीतीनं ही पहिली रो जिथं कपॅसिटीमध्ये 70 ही फिगर आहे, तर हा पहिला कॉलम जिथं डिमांडमध्ये 50 ही फिगर आहे. मग आपण 70 आणि 50 यात मिनिमम कोण हे ठरवलं, मिनिमम आहे 50. म्हणून आपण काय करणार माहिती का, हा जो पहिला सेल आहे हा या इथं लिहिणार 50 आणि याला करणार राऊंड. आता आम्हाला काय करायचं माहिती का, इथं 50 होता, तो 50 इथं आला, म्हणजे या कॉलमचा विषय संपला. राहिला रो. मग आपण या रो मध्ये काय लिहितो ते पण बघून घे. देअर लिव्ज, आता ती 70 होती रो मधली संख्या, त्याच्यातून 50 ही कॉलम मध्ये जे तुम्ही लिहिली ती वजा केली तर खाली उरलं 20. म्हणजे देअर लिव्ज 20 युनिट्स इन रो 1. म्हणजे पहिल्या रो मध्ये 50 लिहिला पहिल्या कॉलम मध्ये, म्हणून तिथं उरली संख्या केवळ 20. का 20 उरली तुम्हाला माहिती? 70 ही पहिल्या रो मधली कपॅसिटीतली ती संख्या आहे, त्याच्यात तुम्ही पहिल्या सेलमध्ये 50 लिहिला, म्हणजे 70 मधून 50 जर गेले तर खाली उरले 20. म्हणून तुम्ही म्हणले की पहिल्या रो मध्ये 20 उरले. मग तुम्ही काय करणार माहिती का, लगेच त्याच्या शेजारचा जो कॉलम असतो ना, शेजारचा रकाना, तिथं तुम्ही ती 20 लिहून टाकणार. म्हणणार काय माहिती का, सेट X1 2. हे 1 2 म्हणजे पहिली रो दुसरा कॉलम, इथला हा एलिमेंट तुम्ही लगेच ती वजाबाकी 20 लिहून टाका. तिथं लिहिले मी इन सेल 1 2. म्हणजे हा 20 मी आता कुठं लिहितोय ते बघून घे एकदा. हे बघ, मगाशी मी इथं 50 लिहिला, इथं 70 आहे, 70 मधून हा 50 जर गेला तर खाली उरले 20. म्हणजे या रो मध्ये गरज आहे 20ची, तरच हे 70 होतील. म्हणून लगेच
सेकंड शेजारचा जो कॉलम असतो या इथं आपण 20 लिहून टाकायचं आणि त्यालाही राऊंड करायचा. याने काय झालं माहिती का, ही जी रो आहे म्हणजे S1 इथं 50 अधिक 20 म्हणजे 70 क्लिअर झाली. दुसरी गोष्ट, हा जो कॉलम आहे पहिला इथं आपण 50 लिहिल्यानं इथली डिमांड पण पूर्ण झाली. म्हणजे पहिली रो आणि पहिला कॉलम सॅटिस्फाय झाला. मग ॲलोकेशन या ठिकाणी पूर्ण झालं. म्हणून मी लिहिलं बघ, ॲलोकेशन्स ऑफ रो 1 अँड कॉलम 1 कंप्लीट. म्हणजे रो 1 आणि कॉलम 1 यांचा विषय आता संपला. मग ह्या रो आणि कॉलममध्ये इतर जे रकाने उरले ना तिथं काही लिहायचं नाही, सरळ तुम्ही फुली मारून टाकायची, कारण त्यांचा विषय संपलेला आहे. म्हणून हे बघ, आता हा उरला ना, इथं काही लिहायची गरज नाही म्हणून मी फुली मारली. इथं काही लिहायची गरज नाही म्हणून फुली मारली. त्याचप्रमाणे हा जो कॉलम आहे फर्स्ट कॉलमचा सुद्धा विषय संपलेला आहे म्हणून या इथं मी फुली मारणार आणि या इथं सुद्धा फुली मारणार. म्हणजे यांचा मला विचार करायचा नाही. आता जो मला विचार करायचा ना ते राहिलेले हे एवढे जे आहेत 1 2 3 4 5 6 रकाने जे उरलेत त्यांचा मला विचार करायचा. आता मी पुढं काय लिहितो माहिती का, देर इज डिफिशियन्सी म्हणजे कमतरता ऑफ 20 युनिट्स इन कॉलम 2. म्हणजे दुसऱ्या कॉलममध्ये 20 युनिटची कमतरता आहे. असं काय ते आपण बघून घेऊ. म्हणून तो म्हणतो सेट x22 इज इक्वल टू 20 इन सेल 22. म्हणजे सेकंड रो सेकंड कॉलम वाल्या सेलमध्ये तुम्ही 20 लिहा. तर 20 का लिहा, ही डिफिशियन्सी काय ते पण एकदा समजून घ्या. आता बघा, हा कॉलम 2 आहे. ह्या कॉलमची डिमांड आहे 40 आणि ह्या कॉलममध्ये इथं संख्या आली 20. जर 40 मधून 20 वजा केले तर खाली उरतात 20. आणि याचा अर्थ असा होतो, हा कॉलम फुलफिल होण्यासाठी तुम्हाला इथं जर तुमची 40ची डिमांड आहे तर या कॉलममध्ये या रकान्यात तुम्हाला 20 लिहावे लागतील, कारण हा 20 आणि हा 20 मिळूनच 40ची डिमांड होईल. म्हणून मी काय करणार की हा जो नेक्स्ट कॉलम आहे हा या कॉलममध्ये मी इथे लिहिणार 20. म्हणून या सेलचं नाव काय, सेकंड रो सेकंड कॉलम म्हणजे कंसात 2 2 सेकंड रो सेकंड कॉलम म्हणजे सेल 2 मध्ये तुम्ही 20 लिहिला. त्यामुळे काय झालं, इथं 20 लिहिला तर हा कॉलम फुलफिल झाला, सॅटिस्फाय झाला. इथल्या एलिमेंटची बेरीज 40 बरोबर आली, पण थोडीशी गडबड इथं झाली, कारण या रोमध्ये संख्या आहे 50 आणि इथं तर तुम्ही 20 लिहिली, अजून इथं कुठंच काही नाही. मग 20 लिहिली म्हणजे सेकंड रो मध्ये परत डिफिशियन्सी आली. कितीची, 50 वजा 20 म्हणजे 30ची. तसा तुम्ही उल्लेख पण करणार. तर या इथं तुम्ही सेकंड रो सेकंड कॉलमचा हा जो एलिमेंट आहे, एक्स म्हणजे एलिमेंट कुठलचा 2 म्हणजे सेकंड रो सेकंड कॉलमचा, म्हणजे या रकान्यातला हा एलिमेंट आहे तो तुम्ही 20 लिहिला इन सेल 2. मगाशी सांगितलेल्या पद्धतीनं देअर लिव्स 50 मायनस 20 इज इक्वल टू 30 युनिट्स इन रो 2. म्हणजे सेकंड रोमध्ये कपॅसिटीचा आकडा 50 होता, तुम्ही त्या रोमध्ये 20 लिहिला म्हणजे 50 मधून 20 गेले तर खाली 30 उरतात. ही 30ची कमतरता तिथं आली, डिफिशियन्सी आली, म्हणून तुम्हाला तो 30 त्या रोमध्ये लिहावा लागेल. आणि म्हणून आपण काय केलं माहिती का, सेट 2 3 म्हणजे सेकंड रो आणि थर्ड कॉलमचा एलिमेंट 30 इन सेल 2 3
म्हणजे सेकंड रो थर्ड कॉलमच्या रकान्यामध्ये, सेलमध्ये म्हणजे रकान्यामध्ये तुम्ही किती लिहा? 30. तर हे बघ, ही सेकंड रो आणि हा थर्ड कॉलम. या रकान्यामध्ये तू 30 लिहायचंस, राऊंड करायचंस. आता तुझ्या लक्षात येतं की या सेकंड कॉलममध्ये तर 40 ही ॲडिशन झाली. ही जी सेकंड रो आहे, या सेकंड रोमध्ये 20 आणि 30 झाले 50. म्हणजे सेकंड रो सुद्धा सॅटिस्फाय झाली. पण इथं म्हणजे थर्ड कॉलममध्ये मात्र इथं 50 आहे आणि इथं 30 आहे. या अखंड कॉलममध्ये इथं 30 आहे, पण खरं त्या कॉलममध्ये तुम्हाला पाहिजे 50. म्हणजे याचा अर्थ 20ची डिफिशियन्सी आहे असं तुम्ही म्हणणार. तर पहिली गोष्ट, तुम्ही सेकंड रो आणि थर्ड कॉलममध्ये 30 लिहिलं या सेलमध्ये, तर ॲलोकेशन्स ऑफ रो 2 अँड कॉलम 2 कंप्लीट. म्हणजे सेकंड रो आणि सेकंड कॉलम सॅटिस्फाय झालेला आहे. पण त्यामुळं काय झालं हे तुम्ही मगाशी पाहिलं की देर इज डिफिशियन्सी ऑफ 50 - 30 दॅट इज इक्वल टू 20 युनिट्स इन कॉलम 3. मग ही जी डिफिशियन्सी आली 20ची, ती भरून काढण्यासाठी तुला थर्ड रो आणि थर्ड कॉलमचा हा जो एलिमेंट आहे तिथं 20 लिहावे लागतील. म्हणजे थर्ड रो थर्ड एलिमेंटचा जो सेल आहे, त्या सेलमध्ये, त्या रकान्यामध्ये तुला 20 लिहावे लागतील. म्हणून मी काय करतो, थर्ड रो आणि थर्ड कॉलमच्या रकान्यामध्ये 20 ही संख्या लिहितो. तर हे बघ, ही थर्ड रो आणि हा थर्ड कॉलम, या रकान्यात इथं मी लिहिणार 20. त्याला करणार राऊंड. आता तू बघशील की हा जो थर्ड कॉलम आहे, इथं 30 लिहिलेलं आहे, इथं 20 लिहिलेलं आहे, टोटल यांची झाली 50. म्हणजे हा कॉलम फुलफिल झाला, हा कॉलम सॅटिस्फाय झाला. हा थर्ड कॉलम आहे, तो सॅटिस्फाय झाला. आणि इथं 20 आल्यानं इथं 90 आहे, म्हणजे डिफिशियन्सी 70ची निर्माण झाली. म्हणजे थर्ड रोमध्ये डिफिशियन्सी झाली 70ची. त्याचा मी तसा उल्लेख पण करतो. थर्ड रो थर्ड कॉलमच्या सेलमध्ये मी 20 ही फिगर लिहिली, त्याला राऊंड केला. अशा रीतीने मला असं आढळलं की ॲलोकेशन्स ऑफ रो 2 अँड कॉलम 3 इज कम्प्लीट. म्हणजे रो 2 आणि कॉलम 3 मधलं ॲलोकेशन कंप्लीट झालं. मग मी काय करणार की त्या कॉलममध्ये जे इतर उरतील किंवा त्या रोमध्ये जे इतर कॉलम आहेत त्यांना फुली मारून टाकणार, कारण ते कंप्लीट झालं. हे बघ, हे फुलफिल झालं होतं म्हणून इथं मी केली फुली. सेकंड रो कंप्लीट झालेली आहे म्हणून मला इथं फुली मारावी लागेल. आता फक्त एकमेव रकाना उरलेला आहे. आणि आपण हे सांगितलं पण की 90 मधून 20 गेले, खाली उरले 70. म्हणजे थर्ड रोमध्ये 70ची डिफिशियन्सी आहे, म्हणजे 70ची कमतरता आहे. म्हणून मला साहजिक आहे या इथं 70 लिहावे लागतील, कारण थर्ड रो आहे. इथं फुली मारली, इथं फुली मारली, म्हणजे मी आता इथं काही करू शकत नाही. मला जी काही कमतरता भरून काढायची ती इथंच काढावी लागेल. आणि म्हणून मी या इथं लिहितो 70, राऊंड करून टाकतो. आणि अशा रीतीनं ही जी S3 आहे, म्हणजे थर्ड रो आहे, इथं 20 आणि 70 90 झाले, म्हणजे हे पण सॅटिस्फाय झालं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, या कॉलममध्ये 70च हवे होते, इथं 70 लिहिल्यानं हा कॉलमसुद्धा सॅटिस्फाय झाला. म्हणजे थर्ड रो आणि फोर्थ कॉलम, हा कॉलम फोर्थ आहे, D4 म्हणजे फोर्थ कॉलम आहे,
आर सॅटिस्फाईड. तर देर इज डिफिशियन्सी ऑफ 90-20 दॅट इज 70 इन रो 3 असं मी लिहिलं. म्हणजे मला रो 3 मध्ये 70 लिहावे लागतील. तो एलिमेंट असेल 3, 4. म्हणजे थर्ड रो आणि फोर्थ कॉलम मधला एलिमेंट आहे, मला 70 लिहावा लागेल. म्हणजे सेल थर्ड रो फोर्थ कॉलमवाला रकाना, त्या ठिकाणी मला 70 लिहावे लागेल. ते मी लिहिले आणि अशा रीतीनं मी असं लिहितोय की ॲलोकेशन्स ऑफ रो 3 अँड कॉलम 4 इज कम्प्लीट. म्हणजे रो 3 आणि कॉलम 4 मधले ॲलोकेशन कंप्लीट झाले. तर अशा रीतीनं हा जो उत्तराचा तक्ता आहे, सोल्युशनचा तक्ता आहे, तो एकदा बघून घ्या. या इथं इथं, या इथं इथं आणि इथं इथं, बाकीच्या ठिकाणी फुल्या आहेत. म्हणजे सगळीकडं आपल्याला सॅटिस्फिकेशन दिसत आहे. याचा अर्थ कपॅसिटी अँड डिमांड आर सॅटिस्फाईड. अशा कंडिशनला आपण म्हणतो दिस इज इनिशियल सोल्युशन. सो दस all capacity and demand are satisfied, the initial solution is obtained. म्हणजे आम्हाला इनिशियल सोल्युशन जे काढायचं आहे ते मिळालं. मग आता ह्यामध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही जे ॲलोकेशन्स केले, म्हणजे तुम्ही जे नंबर्स लिहिलेत राऊंडमध्ये, त्याला आपण ॲलोकेशन म्हणतो. ते किती आहेत? 6. नंबर ऑफ रोला आपण एम ने डिनोट करतो, त्या 3 आहेत. नंबर ऑफ कॉलम्स एन ने डिनोट करतो, ते 4 आहेत. हे पहिल्यांदा आहे का नाही एकदा बघून घ्या. तर मित्रांनो, हे जे राऊंडमध्ये लिहिले त्यांना आपण ॲलोकेशन्स म्हणतो. 1, 2, 3, 4, 5, 6. नंबर ऑफ ॲलोकेशन्स झाले 6. मग नंबर ऑफ रो किती आहेत? 1, 2, 3. नंबर ऑफ कॉलम किती आहेत? 1, 2, 3, 4. मग आम्हाला एक कंडिशन सॅटिस्फाय होते की नाही ते बघायचं. m + n - 1 इज इक्वल टू नंबर ऑफ ॲलोकेशन्स. ही कंडिशन सॅटिस्फाय होते की नाही बघायचं. m किती आहे? 3. n किती आहे? 4 वजा 1. 4 आणि 3 7 वजा 1 म्हणजे 6. आणि नंबर ऑफ ॲलोकेशन सुद्धा 6च आहेत. मग याचा अर्थ काय झाला? दिस इम्प्लाइज इनिशियल फिजिबल सोल्युशन इज ए बेसिक फिजिबल सोल्युशन. म्हणजे यालाच आपण इनिशियल बेसिक फिजिबल सोल्युशन असं म्हणू शकतो. आणि तो काढतात कसा ते पण बघून घे. मग आपण असं म्हणणार टोटल ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट इज गिवन बाय. आता जे ॲलोकेशन्स तुम्ही दिले ते 50, 20, 20, 30, 20, 70, हे 6 ॲलोकेशन तुम्ही लिहिलेले आहेत. त्या 6 ॲलोकेशनच्या रकान्यामध्ये ज्या ओरिजिनल ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेमच्या संख्या आहेत, ज्याला तुम्ही अशी चौकट केली होती त्यांचा, आणि त्या गोल म्हणजे सर्कलमध्ये असणाऱ्या संख्येचा गुणाकार करायचा. असे 6 गुणाकार तुम्ही करायचे. पहिल्या रकान्यामध्ये 5 ही संख्या होती, तिथं तुम्ही 50 लिहिता. दुसऱ्या रकान्यामध्ये तुम्ही 7 संख्या होती, तिथं 20 लिहिता. तिसऱ्यात 8, तिथं 20 तुम्ही लिहिता. 3 30, 4 20 आणि 5 70 हे क्रमवार ॲलोकेटेड केलेल्या रकान्यातील संख्यांचा गुणाकार आहे. एकदा ते पण बघून घ्या. हे बघा, 5 × 50 प्लस 7 × 20 प्लस 8 × 20 प्लस 3 × 30 प्लस 4 × 20 प्लस 5 × 70 या 6 संख्या तुम्ही टोटल कास्टसाठी लिहायच्या.
मग अशा रीतीनं हा गुणाकार आला 250, हा आला 140, हा आला 160, हा 90, हा 80 आणि फायनली हा 350. ही ॲडिशन केली ती आली 1070. याचा अर्थ टोटल ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट इज ₹1070 ओनली. तर मित्रांनो, हे होतं नॉर्थ वेस्ट कॉर्नर मेथडवरचं एक उदाहरण. ही मेथड मी व्यवस्थित समजून द्यायचा प्रयत्न केला आहे. तुम्ही ती व्यवस्थित लिहावी, समजून घ्यावी, त्याची प्रॅक्टिस करावी. मी तुम्हाला जे प्रॅक्टिससाठी उदाहरण दिलेलं आहे ते तुम्ही व्यवस्थितपणे सोडवावं आणि सोडवल्यानंतर त्याचा आन्सर कृपया मला कळवणे. तर मित्रांनो, हा जो प्रॉब्लेम तुम्हाला दिलेला आहे, फाइंड ॲन इनिशियल बेसिक फिजिबल सोल्युशन ऑफ द फॉलोविंग ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम यूजिंग नॉर्थ वेस्ट कॉर्नर मेथड, आणि हा तक्ता तुम्हाला दिलेला आहे. व्यवस्थितपणे हा तक्ता लिहून घ्या. हा प्रॉब्लेम नॉर्थ वेस्ट कॉर्नर मेथडने सॉल्व करा आणि मला जरूर कळवा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये पुढच्या मेथडसहित. धन्यवाद.